कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। यवतमाळमध्ये दीनदयाल प्रबोधिनीला मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। दरम्यान बैलगाडी चालवत मुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलं। पावसाच्या विश्रांतीनंतर पाण्याची पातळी कमी झाली। नाशिक जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट। नाशिकच्या लासलगावमधील शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचं पाणी शिरलं। मक्याच्या शेतात पावसाचं पाणी साचल्याने शेतकऱ्यांचं नुकसान। नंदुरबार जिल्ह्यासह जळगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ। सरंखेडा बॅरेजचे 5 दरवाजे आणि प्रकाशा बॅरेजचे 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले। तापी नदीकाठावरील 33 गावांना सतर्कतेचा इशारा। धाराशिवच्या सीना कोळेगाव प्रकल्पातून 1 लाख क्युसेकने विसर्ग। धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने आजूबाजूच्या गावांमध्ये चिंतेचं वातावरण। बीडमध्ये गोदावरीचे पाणी राक्षस भुवन गावात शिरल्याने गावकऱ्यांचं स्थलांतर। गोदावरी नदीकाठच्या अनेक गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं। बीडच्या परळी तालुक्यातील भोपलामधील गावकऱ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास। पावसामुळे अनेक रस्ते खचले तर काही रस्ते पाण्यात वाहून गेले। परळी ते भोपला जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था। छत्रपती संभाजीनगरमधील रामगिरी महाराजांच्या सरला बेटाला पुराच्या पाण्याचा वेढा। रामगिरी महाराजांच्या सरला बेटाचा संपर्कही तुटला। गोदावरी नदीला पूर आल्यामुळे सरला बेटाचा संपर्क तुटला। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। पोहनेरच्या पुलावरून पाणी वाहत आल्याने पोहनेर ते पाथरी मार्ग बंद। प्रशासनाकडून गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अहिल्यानगरच्या भट्टेवाडीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस आणि पावसामुळे नदी नाले ओढ्यांना पूर। पाथर्डीमध्ये करंजी ते भट्टेवाडी पूल वाहून गेला। पूल वाहून गेल्यामुळे मागील 15 दिवसांपासून गावाचा संपर्क तुटला। जीव धोक्यात घालून गावकऱ्यांचा प्रवास। गोंदिया जिल्ह्यातील खळबंदा जलाशयाचा कालवा फुटला। कालवा फुटल्याने धान पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। कालव्याचे पाणी धान पिकाच्या शेतात गेल्याने शेतकऱ्यांचं नुकसान। शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी। सोलापुरातील माढ्यातील सीना नदीकाठच्या गावातील नागरिकांचे प्रशासनाकडून स्थलांतर। अनेकांची शेती आणि घरं पुराच्या पाण्याखाली। सीना नदीकाठच्या गावातील पूरग्रस्त नागरिकांचं प्रशासनाकडून स्थलांतर। नांदेडच्या नांदला दिग्रस परिसरात शेतीचं प्रचंड नुकसान। 6 दिवसांपासून सोयाबीन पाण्याखाली। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। नाशिकच्या चांदवड भागात शिवसेना सचिव भाऊ चौधरी शेतकऱ्यांच्या बांधावर। नुकसानीचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला। भरीव मदत देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा करणार असल्याची माहिती। बुलढाण्यातील राहेरीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलं। सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान। शेतकरी हवालदिल। शेतकऱ्याकडून आक्रोश। सरकारने तात्काळ उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी। बीडमधील अंबाजोगाईच्या रेणा नदीच्या पुरामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान। साळुंकवाडी शिवारात पाणी शिरलं। तब्बल 48 तास उलटूनही शेतात गुडघाभर पाणी साचलेले। सोयाबीनचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त। जळगावमध्ये ग्रीणा नदी पात्र सोडून वाहत असल्याने चालसर गावात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। पुराचं पाणी शेतात शिरल्याने केळी, मका, कापूस यासह इतर पिकांचं मोठं नुकसान। साताऱ्यातील माण तालुक्यात शेतकऱ्यांचा कांदा पिकाचं नुकसान। बहुतांश कांदा पावसाने भिजल्यामुळे खराब होण्याच्या मार्गावर। प्रशासनाने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील केळीबागाचं नुकसान। उल्फा नदीच्या पुराने अरुळी गावातील केळीबाग भुईसपाट। काढणीस आलेली केळीबाग मातीमूल। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। बीडमधील केजच्या बंदेवाडीतील टोमॅटो बागेचं पावसामुळे मोठं नुकसान। टोमॅटोची संपूर्ण बाग उद्ध्वस्त। संपूर्ण परिसरातील इतर पिकांचंही अतोनात नुकसान। बीडच्या येळंबमधील शेकडो एकरावरील पिकं पाण्याखाली। सोयाबीन, कापूस, मूग, उडदाचं नुकसान। बीडमधील बंदेवाडीतील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बुरशी लागली। शेतकरी अतुल जगताप यांनी तादून काढलेली सोयाबीन शेतातच एका ठिकाणी रचून ठेवलं होतं आणि त्यानंतर सोयाबीन पूर्णपणे खराब झाल्यानं त्यांचं मोठं नुकसान झालंय। अंबड तालुक्यातील माहेरा भायगाव येथे अधिकाऱ्यांकडून सरसकट पंचनामे न केल्याचा प्रकार। पंचनाम्यासाठी आलेल्या तलाठी आणि कृषी सहाय्यकांसमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी। व्यथा सांगताना एका शेतकऱ्याला अश्रू अनावर। येवला तालुक्यात झालेल्या नुकसानीचा पंचनाम्याला सुरुवात नाही। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आरोप। दुगलगाव येथे पंचनाम्याला कुणी आलं नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। लातूरमध्ये तिरूर नदीच्या पुराने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। हजारो हेक्टर शेती, फळबागा भुईसपाट। शेतातील माती वाहून गेल्याने शेतात दगड, धोंडे आणि रेती उरली।
करमाळा ते जामखेड रोडवरील आळजापूर पुलावर रस्त्यावर भगदाड. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्याकडून रस्त्याची पाहणी दुरुस्ती करण्याच्या बांधकाम विभागाला सूचना. पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात पावसामुळे अनेक गावांमध्ये मोठं नुकसान. पूरग्रस्त भागाची आमदार विनोद निकोले यांच्याकडून पाहणी. वडवली, ओझरपाडा, नवापाडा, हाडळपाडा, सोनारपाडा या गावात पुराचं पाणी शिरल्याने स्थानिकांचं प्रचंड नुकसान. करमाळा तालुक्यातील बिटरगाव भागात तहसीलदार शिल्पा ठोकळे यांच्याकडून पाहणी. सीना नदीच्या पुराचं पाणी अद्यापही बिटरगावमधील घरात साचलेलं. नागरिकांच्या घरात पायाच्या घोट्याइतकं पाणी. पंढरपुरातील पूरग्रस्तांना दिलीप धोत्रेंनी स्वतःच्या शेतातला मका वाटला. मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेलं आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झालेला आहे. इम्तियाज जलील यांच्याकडून पूरग्रस्तांना साहित्य वाटप. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात सोलापूरच्या तिऱ्हे गावात पाणी शिरलं. तिऱ्हे गावातील नागरिकांचं स्थलांतर. सीना नदीकाठच्या पुराने करमाळा तालुक्यात नुकसान. पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी प्रशासनाकडून चाऱ्याचं वाटप. तहसीलदार शिल्पा ठोकडेंकडून जनावरांना चारा वाटप. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील शाळा अतिवृष्टीमुळे 8 दिवसांपासून बंद. शिक्षकांना गावात येण्यासाठी रस्ता नसल्याने शाळा बंद. आवरपिंपरी गावाचा संपर्क तुटला. दळणवळण विस्कळीत. कल्याणखाडीला पूर आल्याने म्हशींसाठी गोविंदवाडी बायपास तबेला बनला. बायपासवर म्हशी बांधून ठेवल्याने मोठी वाहतूक कोंडी. रेतीबंदर परिसरातील वस्त्यांमध्ये आणि म्हशींच्या तबेल्यांमध्ये पाणी शिरलं. अहिल्यानगरच्या निवासामधील पुलाचं पुरामुळे नुकसान. खामगाव दहिगाव रस्ता बंद असल्यामुळे नागरिक त्रस्त. प्रशासनाने पुलाकडे लक्ष द्यावं, ग्रामस्थांची मागणी. लातूरच्या चिंचोलीत दुचाकी घेऊन गेलेला युवक दुचाकीसह वाहून गेला. सुदैवानं झाडाला अडकलेल्या युवकाचा जीव वाचला. हिंगोलीच्या कळमनुरीतील महिला तलाठ्याची पंचनाम्यावरून महिलेसोबत उद्धटपणे वागणूक. खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी तलाठ्याला सुनावलं. कोल्हापुरात छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची सभा सुरू होता सत्ताधारी गटाचे सभासद आणि विरोधी गटाच्या सभासदांची जोरदार घोषणाबाजी. मय सभासदांच्या वारस नोंदणीमध्ये भेदभाव केला जात असल्याचा विरोधी गटाचा आरोप. पुण्यामध्ये 6 तारखेला आदिवासींचा भव्य मोर्चा. धनगर बंजारा आरक्षणाविरोधात आदिवासी समाजाचा एल्गार. आरक्षण वाचवण्यासाठी आदिवासी रस्त्यावर उतरणार. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं यासाठी अमरावती सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन. भाजप आमदार प्रवीण तायडेंच्या घरासमोर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत ढोल ताशा बँड वाजवत आंदोलन. अमरावतीतील चांदूर रेल्वे तहसील कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा. कर्जमाफी करा, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी मोर्चा. सोयाबीन कापसाची अंत्ययात्रा काढत हजारो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले. धाराशिवच्या उमरगावमध्ये महसूल कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती लावून निषेध. जिल्हाधिकाऱ्यांशी अश्लील भाषेत संवाद साधून ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याने निषेध व्यक्त. पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी ते चव्हाण वस्ती या महत्त्वाच्या रस्त्याचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्याने ग्रामस्थांचा संताप. नागरिकांचे मोठ्या संख्येने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात बसून ठेकेदार आणि प्रशासनाविरोधात आंदोलन. हिंगोलीत सरण रचून शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा रास्ता रोको. रयत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा रास्ता रोको. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत देण्याची मागणी. रास्ता रोको दरम्यान आत्मदहनाचाही प्रयत्न. नाशिकचे जिल्हाधिकारी वाहतूक कोंडीत अडकले. नाशिक शहरात दररोज वेगवेगळ्या भागात वाहतूक कोंडीमुळे नाशिककर त्रस्त. मोरी टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात 4 चाकी पडून एकाचा मृत्यू. भोर-महाड मार्गावरील वरंदा घाटातल्या शिरगाव गावातील घटना. राहुल विश्वास पानसरे यांचा मृत्यू तर अहिल्यानगरच्या संगमनेर येथील एक तरुण जखमी. बुलढाण्याच्या नांदुरामधील नायगावात बायोडिझेल पंपाची टाकी साफ करताना 2 मजुरांचा मृत्यू. नांदुरा पोलिसात पंप चालकावर गुन्हा दाखल. चंद्रपूरच्या पुनर्वसन कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना अटक. नरेंद्र खांडेकर असं लाचखोर सहाय्यक महसूल अधिकाऱ्याचं नाव. पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसलेंकडून अधिकाऱ्यावर कारवाई. गडबंदरात नौकांच्या सुरक्षिततेसाठी 82 मासेमारी नौका दाखल. खराब हवामानामुळे कोकण किनारपट्टीवर मासेमारी नौकांना खोल समुद्रात न जाण्याचे आदेश. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील संजयनगरमध्ये चिमुकल्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद. बिबट्याला जेरबंद केल्यानं ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. बिबट्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून